एवढंच नव्हे तर कश्यप पिता आणि आदिती माता असं असून या स्वर्ग सिंहासनाचा मला लाभ झाला. याच्या मुळाचे कारण म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. याच उक्तीप्रमाणे माझ्या प्रयत्नाला यश मिळालं. देवर्षी नारद मुनी यांच्या सांगण्यावरून या अमरपुरीच्या प्राप्तीसाठी आम्ही अविनाशी काशी शतयज्ञाची संगता केली. एवढंच नव्हे तर 99 याग आम्ही सहज पूर्ण केले. पण राहता राहिला व तो 100वा यज्ञ म्हणजे सोमयाग आणि सोमयाग परिपूर्ण होते. अनेक विघ्न आणण्यासाठी अनेक आधारी शक्ती निर्माण झाल्या. पण नाही, शेवटी रजे सत्व आणि तम म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या प्रिय देवतांच्या आशीर्वादानं आणि माझ्या मातापितांच्या परम पुण्याईवर साऱ्या संकटावर आम्ही मात केली आणि सोमयाग परिपूर्ण केला. सोमयाग परिपूर्ण होता. या विश्वातील देवदेवता आमच्यावर प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न होऊन देवताच्या मुखावाटे निघणारे ते शब्द, हे सुरेश, आजपासून तुला या अमरावतीचा राज करता म्हणून अमरेश म्हणतो. शिवाय या 33 कोटी देवतांचा अधिपती म्हणून देवेंद्र या नावाने तुला संमती. एवढंच नव्हे तर सारे 33 कोटी देव तुझ्या आज्ञेत वावरण्यासाठी तत्पर होईल. त्याच वेळी मी देवतांना शब्द दिला की हे देव हो, ज्या विश्वासानं या विश्वाची थोर जबाबदारी तुम्ही माझ्या हाती देता, अर्थात याच विश्वासाला या देवेंद्रांच्या हातून कधीही तडा जाणार नाही आणि याच गोष्टीची पूर्तता आम्ही आजपर्यंत करण्यासाठी सिद्ध होतो. एवढंच नव्हे तर देव आणि दानव मिळून केलं ते सागर मंथन आणि त्या सागर मंथनातून निघाली ती 14 रत्न. त्यातील मुख्य अशी 4 रत्न देवताने माझ्या स्वाधीन केली आणि त्याच रत्नाचं मी माझ्या प्राणापलीकडे रक्षण करतो आहे. एवढंच नव्हे तर त्या रत्नाच्या अभिलाषेने आजपर्यंत कित्येक ज्ञानेश्वरांचं आगमन या अमरावतीपर्यंत झालं. पण नाही, दैवी शक्तीपुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि त्यांचा ऱ्हास झाला गेला. एवढंच नव्हे तर प्रत्येक 6 महिन्याने या देव दरबारी भरला जातोय तो षण्माचा दरबार, जेणेकरून मनाचं मनोरंजन करण्यासाठी आणि या विश्वातील विचार विनिमय करण्यासाठी षण्माचा दरबार भरला जातोय आणि त्या षण्माच्या दरबारी सारे देव देवता उपस्थित असतात. एवढंच नव्हे तर गणगंधर्वाचं गायन आणि अष्टरंबाचं नृत्य त्या देवलोकी हे बोल, हे पिणाक पाणू डमरूधरा नागभूषणा उमा परमेश्वरा, तुझ्या चरणी या देवेंद्राची एकच त्याच्या मी माझ्या कर्तव्याशी निगडीतपणे राहू दे. याच्यासाठी आपला कृपा आशीर्वाद सदैव या देवेंद्र सदैव वाटता
लोकात माझं सारखं भ्रमण. दक्ष शापामुळे नारदाला स्थिरता नाही. सज्जनाचा उद्धार व्हावा आणि असुरी पत्नीचा निपात व्हावा म्हणून माझे प्रयत्न. आणि ते प्रयत्न करता करता लोक मला नाना तरी दुसण देतात. कुणी म्हणतो आग लाव्या, तर कुणी बोक मारत आणि कुणी उभ्या शेंडीचं नक्षत्र. पण ती दुसण नसून ती मी एका प्रकारची. पण आजच्या दिनी प्रभू महिमा मुखाने गात या लोकांपर्यंत येणे केलं आहे. आल्याची जाणीव प्रथमतः देवेंद्राला करून द्यावी आणि तदनंतर पुढचा विचार. नारायण देव कोण आमचं भाग्य म्हणून आपली पावलं आज आमच्यापर्यंत पडली. हा 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र महाराज आपल्या पवित्र चरणी सतशः आपला आशीर्वाद मिळाला. मनाला कसं समाधान वाटू लागलं. या म्हणताय या देव दरबारी आपलं स्वागत आहे. या अतिथी आसनावर विराजमान व्हा. आज आपलं आगमन या स्वर्गलोकी झालं. जेणेकरून हा देवाच्या मनाला समाधान वाटलं. नारायण नारायण. देव स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा त्रितलात आपलं सारखं भ्रमण असतं. आणि या त्रितलात भ्रमण करीत असते वेळी आज या देव दरबारापर्यंत आपलं आगमन सहज ना. देवेंद्रा, माझा येणं झाल्याचे मुद्दाम होऊन मनामध्ये जळलेली इच्छा पूर्ण होईल की नाही हे तर मला माहित नाही. आज या देव दरबारी जे आपलं आगमन झालं आहे ते सहज नसून मुद्दाम म्हणून आपल्या मनात जडलेली इच्छा. गुरुदेव ओ कोण आमचं भाग्य चोर जेणेकरून आपल्या मनात इच्छा प्रकट व्हावी आणि ती परिपूर्ण या देवेंद्राने करावी. देवेंद्रा, प्रत्येक 6 महिन्याने षण्मासचा दरबार भरला जातो. अगदी बरोबर. षण्मासच्या संदर्भाचा रंगमंच नृत्य. आज काही षण्मासचा दरबार वगैरे नाही, पण मला म्हणलं इच्छा कोणती असेल तर रंगेचं नृत्य पाहण्याची. गुरुदेव देवेंद्रा काय म्हणाला आपल्या मनाच्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली. मग इच्छा माझी पूर्ण होईल की नाही हे मला. गुरुदेव आपली इच्छा परिपूर्ण करण्याचं भाग्य जर का मला लाभत असेल तर तुम्ही माझं भाग्यच समजेल. गुरुदेव सांगा म्हणतोय अशा कोण रंगाचं नृत्य या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. अरे देवेंद्रा, ती दुसरी तिसरी कोणी नसून धृताची. काय म्हणाला? गुरुदेव आपल्याला जे रंगाचं नृत्य पाहायचं आहे ती म्हणजे दुचाकी. मग देवर्षी असं जर का असेल तर याच वेळी मी रंबेला हाक देत आहे. कोण दुचाकी जशी असेल तशी या देव दरबारी जशी असशील तशी दरबाराच्या ठिकाणी तुझी पावलं वळावी आणि म्हणूनच लगबगीनं आले तेव्हा आल्याची जाणीव करून देणार. आपल्या आमच्याही मनाच्या ठिकाणी समाधान वाटला आणि म्हणूनच आपल्याही पवित्र मनाची इच्छा पूर्ण होईल असा समाधान वाटलं. आपले हात आमच्या करणीबद्दल पाहू द्रुताची जशी अशी तशी या दरबाराच्या ठिकाणी आणि म्हणूनच क्षणाचाही विलंब न करता लगबगीने धावत पडत आम्ही इथपर्यंत आलो तेव्हा आपल्या या पवित्र चरणाची मनापासून सेवा करावी. आणि असं असतं आपला आत्मभाव म्हणूनच आजचा दिन एकसारखा शुभंकर दिन मनाच्या ठिकाणी वाचू लागला आणि म्हणून एकच मनातून भाव व्यक्त होऊ लागला. एकच वाटू लागला. एकच वाटू लागला. व्यक्त करी नवी
आपली हा करणी पत्र पावताक्षणी मनाच्या ठिकाणी असंख्य प्रश्न निर्माण होऊ लागले आणि मन एकसारखं मनातच विचार करू लागलं, का म्हणून आजच्या दिनी मला बोलावलं असेल? माझ्यातून अशी कुठली चूक घडली का? दुचाकी, हा. आज तुझ्या मनात शंका निर्माण झाली, जेणेकरून आज षण्माचा दरबार नसताना सुद्धा आज षण्मासचा दरबारही नाही. आजच्या दिनी मी तुला हाक दिली आहे. अगत्याचं अपूर्व कसं महत्वाचं असं काही नसताना सुद्धा आज देवर्षींचं नारायण आगमन होता क्षणी मनात मात्र एकसारखा खल निर्माण होऊ लागला. दुचाकी, आणि मला तुम्ही बोलवलं. अगं याच्या मुळाचे कारण काय असेल? हा. तर गुरुदेव, माझ्या मनामध्ये जडलेली याच्या मुळाचे कारण म्हणजे गुरुदेव, काय? आणि ते कोणत्या तऱ्हेने असेल? आज गुरुदेवाच्या मनात इच्छा नृत्य निर्माण पाहण्याची झाली. मनामध्ये जडलेली आणि ते इच्छा. नृत्य पाहण्याची, आणि ते नृत्य इतरांचं कुठल्याही रम्याचं न पाहता आपलं नृत्य या देव दरबारी हवा. म्हणजे आणि जेणेकरून- खास करून महत्वाचं होय, माझं नृत्य तुझं नृत्य नृत्याची पाहण्याची इच्छा, विलंब नकोय. देवर्षींची इच्छा, याच्यासाठी इच्छा विलंब पूर्ण नको झाली आहे. ही आपली इच्छा. अगदी बरोबर. मनाच्या ठिकाणी आनंद वाटू लागला. खास करून माझं नाव घेऊन तुम्ही मला इथं बोलावलं. आणि असं असं जर का आपल्या मनाचं मनोरंजन व्हायला हवं असेल ना, मग याच तर वेळी आपली आज्ञा. काय असं एखादं बाई असलेल्या नृत्याचा बाजूला प्रकार कोणाला येत नाही. की देवर्षीचं मन कसं प्रसन्न झालं पाहिजे. होय. विलंब नको आहे, आणि म्हणूनच होऊन जाऊ दे म्हणतोय. आपला आशीर्वाद घेऊन आपल्याला मनापासून नमस्कार. सुखाने आपल्या मंगल आनंदासाठी आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी ही द्रुताची अप्सरा होऊन जाऊ दे नृत्याला. नृत्य करण्यास तयार आहे. नृत्य करण्यास तयार आहे. छम छम नाची रे छम छम नाची रे छम छम नाची रे छम छम नाची रे बघ घुंगरू बांध छम नाची घुंगरू बांध छम नाची घुंगरू बांध छम नाची छम छम नाची रे छम छम नाची रे छम छम नाची रे छम छम नाची रे मैनाची रे छम 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 नाची मैनाची रे छम 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 नाची रे छम छम नाची रे छम छम नाची रे छम छम नाची रे छम नाची रे गरबाला छम नाची गरबाला छम नाची गरबाला छम अरे वा, हा म्हणतोय, कोण हा नृत्य? कोण हा पदन्यास? मनामध्ये जडलेली इच्छा आपले हस्त जवळ यावे झालं ना आपल्या मनात? आणि माझ्यासाठी काळ्यांचा वर्षा व्हावा म्हणजे आपल्या मनाला खरोखरच आनंद वाटू लागला का? आनंद वाटला. हे खूप आनंद वाटला. कोण आहे नृत्य? आज हे तुझं नृत्य पाहून देवर्षींचं मन कसं प्रसन्न झालं, आणि ज्या गुरुदेवांचे मन प्रसन्न केल्यामुळे रम्ये, काय आज तुझ्या जीवनात एक संधी चालून आली आहे. माझ्या जीवनात साधने होय रम्ये, आणि ती संधी कोणती असेल? अशी कुठली? जे नृत्य तू या देव दरबारी होय. केलं, आणि या तुझ्या नृत्य प्रसन्न होऊन आज तुझ्या जीवनात एक संधी चालून आली, आणि ती संधी कोणती असेल? तर याच वेळी तुझी असेल ती इच्छा हा देवेंद्र महाराज परिपूर्ण करणार. काय सांग म्हणतोय. म्हणजे आनंद देणार आहोत. होय, पण आपण तो शब्द दिला आणि इच्छा परिपूर्ण करण्यासाठी मला पाचारण करण्यात आलं, आणि म्हणूनच आज तुमचा आनंद द्विगुणित होता क्षणी माझी असेल ती इच्छा तुम्ही. पण मला सांगा, काय ते? हो आतापर्यंत मला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे? अगं रम्ये, 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 रम्ये. रम्ये, कुठली गोष्ट मला त्याची न्यूनता नाही असं असतं. अगं धृताची तरी पण
आज तुझ्या जीवनात एक संधी चालून आली आहे. इकडे ये असं मस्त. काय करतो? नाही आता तुम्ही तर बोलले, तुम्हाला आनंद वाटला. अजून तर वाटत आहे तुला सांगितलं आज तुझ्या जीवनामध्ये संधी चालू आहे. देवर्षी, मनामध्ये असेल ती इच्छा करू. काय सांगतात? हो, पण मला सांगा, एवढं सारं काही माझ्याजवळ आहे. तुम्ही आलात म्हणून तुमच्या आनंदात अगं तुझ्याजवळ काय आहे फक्त हे स्वर्गलोक होतं. तू स्वर्गलोकात आहेत कधी गेली हो, कधी मृत्यू लोक बघितलं आहे? म्हणजे काय म्हणायचं तुला? अगं सांगून काहीच फायदा नाही. सांगून फायदा नाही. काय ते मृत्यू लोकात झुझू 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 वाहणारे झरे. अशी झरे वाहतात हो त्या म्हणजे काय ती ऐकून पुष्पवाटिका काय ती मंदिर म्हणजे या स्वर्ग लोकात जे काय नाही ते मृत्यू लोकात आहे. म्हणजे असे मग याच संधीचा- अरण्य हो. क्षणाक्षणाला बदलणार क्षणाला बदल अशा प्रकारचं काय जीवन सांगता? होतं. हेच संधी इच्छा मागून घे म्हणते. म्हणजे हा आनंद मीच आता हो. त्या स्वर्ग सुखापेक्षाही ते मृत्यू लोकात मग असं जर पण तुम्ही पाठीशी राहायला हवं. मी आहे नाहीतर आपलं मला मार्ग पुढे मी करू. कधी कुणाच्या पाठी नसतो असं नाही मी आहे नाही तुम्ही पाठीशी असता हो पण कधी काटे टोचा सांगता येणार. सवय झाली पण असं माझ्या बाबतीत काही झालं नाही. नारायण नारायण. हे आज तुझ्या जीवनात एक संधी चालून आली आहे. हो तुम्ही आज म्हणालात. तुझी असेल ती इच्छा परिपूर्ण हा देवेंद्र करेल. आता मी काय म्हणते काय ते? आता तुम्ही म्हणालात होय, म्हणता. मला असं काही वाटत नव्हतं कारण आतापर्यंत तुमच्या आज्ञा बाहेर कधी गेले का नाही. मुळीच नाही. आज्ञा करता क्षणी इथपर्यंत आले. अगदी बरोबर. आता तुम्ही म्हणता असं वाटतं. काय का कुणास ठाऊक. मनात एकसारखं ऐकून जे सारं काही ज्ञात होतं पण कधी पाहिलं नाही आणि असं असताना मला ना मृत्यू लोकांच्या सानिध्यात जायचं आणि तेथील अरण्यातील उपवनाच्या कवी, अगं कोण शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले? नाही आता तुम्ही म्हणालात तुम्ही आज तुझी इच्छा वाईट मी मुळीच म्हणणार नाही. म्हणजे? कारण आज तुझ्या मनात इच्छा निर्माण झाली हा ती मृत्यू लोकांच्या ठिकाणी जायची आणि तिथली वनशोभा पाहायची. आठवलं तुम्ही म्हणाला आगळं वेगळं असं काहीतरी मागून घे तुझी इच्छा नक्की हे रमले, तुझी इच्छा मुळीच वाईट नाही, पण मृत्यू लोकांच्या जाण्याची अनुमती हा देवेंद्र तुला देऊ शकत नाही. याच्या मुळाशी कारण काय असेल? ना भूतो ना भविष्यते. तू जर मृत्यू लोकांच्या ठिकाणी गेले असेल, कोण संकट तुझ्या बाबतीत ओढवेल हे सांगता येणार नाही. थांबा म्हणते. विश्व शपथ तिथे अरण्यात वाद असतो. हो पण असं जरी असलं तरी सुद्धा आपण असो अथवा अन्य कुणीही असो पुढे येणाऱ्या घटना घडतील म्हणून काही मनाचा आनंद चाकण्यासाठी आपल्या मनाला पुढे आवर घालतं का कधी. मग असं असताना माझ्या मनात एकच इच्छा निर्माण झाली की त्या मृत्यू लोकांच्या सानिध्यात जावं आणि तेथील उपवनांची शोभा पाहावी. नाही आणि रमले, तुम्ही किती जरी सांगण्यासाठी तत्पर झाला असाल तरी मला हीच इच्छा माझी परिपूर्ण करून घ्यायची ती तुमच्याकडे. नाही रमले. अगं तू कितीही हट्ट केला, तुझी इच्छा मी मुळीच वाईट म्हणणार नाही. नाही. पण या क्षणी ही तुझी इच्छा मी परिपूर्ण करू शकत नाही. याच्या व्यतिरिक्त जर दुसरी इच्छा असेल तर जरूर कथन कर. ती इच्छा जरूर मी पूर्ण करेन. पण ही इच्छा मुळीच नाही. इच्छा निर्माण झाली ती एकच आणि या क्षणी अन्य कुठल्याही इच्छेत माझ्या मनाच्या ठिकाणी आता थारा नाही. फक्त इच्छा कुठली असेल त्या मृत्यू लोकांच्या सानिध्यात मला जायचं. नाही रमले, अगं तू वाटेल तर जरी हट्ट केला असेल, तू जर हट्टाने हट्ट निग्राही झाली असेल, पण नाही, यावेळी ही तुझी इच्छा परिपूर्ण हा देवेंद्र करू शकत नाही. हा तुमचा ठाम निघलाय. होय, मग माझाही शेवटी नागराज निर्णय आहे. मन मला एवढा घेऊ लागला केव्हा एकदा त्या मृत्यू लोकांच्या सानिध्यात दे जाईल. पण असं असलं तरी सुद्धा आपण अडवतात. म्हणून जर का माझी इच्छा परिपूर्ण होणार नसेल, काय? जर का माझ्या इच्छेला तुम्ही आवर घालत असाल, इथल्या इथे तिलांजली देण्यासाठी तुम्ही जर का मला तत्पर करत असाल तर एकच तुम्हाला सांगेन, तुम्हाला शास्त्राधार नक्कीच द्यायचा आहे. आणि असं असतं एक स्त्री एकसारखी तुमच्याजवळ विनवणी करते. तर काही या स्त्रीची इच्छा परिपूर्ण झाली नसेल ना तर माझ्या मुखातून निघणारे शब्द आहे का स्त्री इच्छाचं महत्व. काय बोलण्यासाठी दुचाकी तत्पर काय की नाही. इच्छेनं अनावर देवेंद्र महाराज, मी झाले आणि माझ्या या मुखातून वेळी शब्द जर बाहेर इच्छा पडले, पण परिपूर्ण केली नसेल आता नाही. तर इच्छा भंगाचा दोष मिळेल माझ्या मते येणार आहे. देवर्षी, इच्छा भंगाचा दोष मला माझ्या मते घ्यायचा नाही. रम्ये, काय आज यावेळी आपली इच्छा जर का मी परिपूर्ण केली नसेल तर इच्छा भंगाचा म्हणे महादोष माझ्या माती येणार पण आहे. मला ना माझा ताबा केव्हाच सोडला. आणि तोच महादोष मला माझ्या माती घ्यायचा नाही. मग याच्यासाठी आज याच वेळी मी तुझ्या इच्छा परिपूर्ण करतो आहे. काय? आणि ती कोणत्या तऱ्हेने असेल हा. तर हे कोणतं आहे? काय ते याच वेळी मी तुला मृत्यू लोकी जाण्याची अनुमती देतो आहे. म्हणजे जाऊ शकते. होय रम्य, पण ध्यानी असू दे. पण का थांबता. आज मी तुला मृत्यू लोकांच्या ठिकाणी जाण्याची अनुमती देतो आहे. हा. पण ध्यानी असू दे.
जाण्यापूर्वी तुझं पुनश्च आगमन या देवदरबारी झालं पाहिजे. होय. पण जे आपण आज्ञा दिलात पण त्याला मर्यादा सुद्धा ठेवलात आणि त्या मर्यादा मी परिपूर्ण करून आले असेल तर कुठलाही बाधा निर्माण होणार नाही. मग असं जर का असेल ना तर शब्द देते तुम्हाला. तिसऱ्या दिवसाचा भानू असतं मला जाण्यापूर्वी लवकरात लवकर माझी पावलं या दरबाराच्या ठिकाणी वळतील. कारण आपणच मला एवढी मुभा दिलात तेव्हा मी काही यंत्रे बोलू शकत नाही. आणि म्हणून माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. फक्त वेळेला महत्त्व दे म्हणून. आज्ञा देता क्षणी या देवदरबाराचा त्याग करून मृत्यू लोकांच्या ठिकाणी गेली आहे. पण देवेंद्रा, काय झालं तुझ्यावर एक संकट येणार आहे. देवर्षी? हा. काय बोलण्यासाठी आपण तत्पर मला झालो? सांग रे. या देवेंद्रावर मृत्यू लोकांच्या ठिकाणी आजपर्यंत भक्ती चालली होती कुणाची? देवर्षी हा. मृत्यू लोकांच्या ठिकाणी आजपर्यंत सारे मानव भक्ती करतायत ते फक्त देवदेवतांची. असं या साऱ्या देवदेवतांची भक्ती करण्यासाठी मृत्यू लोकांतील सारे मानव तत्पर होत आहे. बरोबर आहे. असं असताना असं तुला वाटत असेल कारण तुमची भक्ती कुठेतरी खंडित पडलेली आहे काय आणि म्हणता? भक्ती चालली आहे त्या राखणदाराची. कारण देवर्षी, तो हाकेला पावला असा राखणदार आहे. तुमची भक्ती करतात पण त्याचा काही फायदा होत नाही. काय म्हणाला? हा. मृत्यू लोकांच्या ठिकाणी आम्हा देवतांची भक्ती कुठेतरी कमी होत चालली हो. आहे. आणि भक्ती होते ते फक्त राखणदाराची. मग गुरुदेव कोण हा राखणदार? हा राखणदार मृत्यू लोकांच्या ठिकाणी कसा आला हे प्रत्यक्ष या देवेंद्राला पाहायचं आहे. हा. मग गुरुदेव त्या देवेंद्राचं हे कर्तव्य कुठेतरी मला हाक देतो. त्यासाठी आपला कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे. सदैव हे देवा दया करा. नुसतं तुला विकराचं बीज केलेलं आहे, हातात ते मोठे होणार. त्या वृक्षाला येणारी फळे गोड की कडू हे प्रत्यक्ष नारायणा तू जाणतो आहे. कारण करता करविता तू आहेस. हा नारायण निमित्ताला मात्र आहे. तरी पण देवा तुझा शुभ आणि मंगलतरेचा आशीर्वाद या नारदाच्या सदैव पृष्ठभागी असू दे. ही तुझ्या पूज्य आणि पवित्र चरणी प्रार्थना. नारायणं नारायणं नारायण भजना तरंगलो. नारायणं नारायणं नारायण भजना तरंगलो. रमलो मी कधी अर्थाविना सुभगत राणा कधी मंत्राचा रसना कधी देवी नवारा सुरसना कधी देवी नवारा शरणागत शरणागत मी जीवन सजारे
परमेश्वराय नमो नमः. जीवन सौख्याचा उत्कर्ष माने मनाचा स्वाभिमान आणि या क्षत्रिय कुलाची प्रतिष्ठा अभागी आणि अभागी राखण्यासाठी जीवनात प्रत्येक पाऊल सुद्धा ही महाराणी मात्र जीवनात जपूनच टाकते. कुणीतरी महाभागाने म्हटलंय ते मुळीच असत्य नाही आहे. आई बाबांचं घर हे फक्त 2 दिवसाचं असतं आणि नवऱ्याचं घर हे बायकांच्या जीवनाचं मंदिर असतं. या मंदिराच्या ठिकाणी जर का आर्यवती प्रतिवतीने जर का प्रामाणिकपणाने संसार थाटण्याचं जर का कर्तव्य केलं तर त्या स्त्रीच्या जीवनात मात्र कशाची कमतरता न्यूनता मात्र कधीच भासणार नाही. लग्न झाल्या दिनापासून या सुखी संसारात पदार्पण सुद्धा मी केलं. पती हाच परमेश्वर सौभाग्य देवतेला मानून त्या सौभाग्य देवतेच्या पवित्र चरणाची सेवा केल्याशिवाय आमच्या मनाच्या ठिकाणी मात्र कधीच समाधान प्राप्त होत नाही. एवढंच कशा पती सेवा केल्याशिवाय अन्नाचा कण अथवा पाण्याचा थेंबही या महाराणीने आपल्या कधीच मुखात घातला नाही. पण प्रजाजनांना न्यायदान करण्यासाठी प्राणेश्वर गेले ते राजप्रसादी. वेळेवर जर का यांचं आगमन माझ्या महालात जर का झालं नसेल ना तर बलबलचे प्रश्न सुद्धा माझ्या अंतःकरणात एकसारखे वावरतात. मनाच्या ठिकाणी वावरणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र योग्य रीती शोधण्याचा प्रयत्न ही महाराणी करू पाहते. पण जोपर्यंत हे माझ्या मनात येत नाही ना तोपर्यंत माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरं मात्र कशी बरं मला सापडणार. प्राणेश्वर तुम्ही लवकरात लवकर या आणि अधीर झालेल्या मनातील शांतपण करण्यासाठी तत्पर व्हा म्हणते. पण ह्या माझ्या महालाच्या चहूबाजूला जर का पाहिलं असेल अस्थिरांचे सडे मोतिकांच्या रांगोळ्या का आणि कशासाठी असेल तर फक्त आणि फक्त प्राणेश्वरांच्या स्वागतासाठी. त्यांच्या मनात जर का श्रम झाले असेल तर ही माझी सुंदर काया पाहून त्यांचे श्रम सुद्धा दुरापास्त व्हायला हवे म्हणून मी माझी काया सुद्धा सजवली. पण अद्याप सुद्धा यांचंही झालं नाही. मी एवढंच कशाला या माझ्या महालाच्या द्वारावर उभे अर्शभरीत होऊन एकसारखी वाट पाहते खरी. आणि या पुष्पवाटिकेत जर का पाहिलं असेल मीच नव्हे तरी लता वृक्षवेली सुद्धा हर्षभरीत होऊन वाट कुणाची पाहत असेल तर फक्त आणि फक्त माझ्या सौभाग्याची देवतेची आणि म्हणूनच माझ्या अंतःकरणात मात्र एकच वाटू लागलं एकच पानचा
जगणाऱ्या निस्वार्थ शिंपट घातलेल्या सुखदुःखाच्या वेळेवर फुललेल्या स्वतःचं जीवन सार्थक करण्यासाठी संसारी प्रवाहात वेळ टोकणाऱ्या हे बाळे आमच्या नावाने हा आणि आवाज असेल तर सौभाग्य प्रतिदिनीप्रमाणे आजच्या दिनी आपला गोड मंगल आशीर्वाद मला लाभला गेला. एवढंच नव्हे तर माझ्या सुद्धा मनाच्या ठिकाणी समाधान जन्मे. प्रजाजनांना न्यायदान करून क्षणाचा निवेश करतात. आपल्या धर्मपत्नीला गोड मंगल माशात्रीचा आशीर्वाद देण्यासाठी माझ्या सदनाच्या द्वारावर आपले झालं. हा तिवार सत्य आणि ही संपूर्ण रोषणाई कुणासाठी असेल तर फक्त आणि फक्त आपल्या स्वागतासाठी. अगं वेडे अहो पण दारी उभे का अंतर्गृहात तरी प्रवेश केला. महाराणी चंद्रावती कसं काय तुझ्या बाबतीत सारे काही सुधारित अगं वेडे स्त्रीचं जीवन म्हणजे काचेचं भांड त्याला केव्हा आणि कसा तडा जाईल हे काही सांगता येणार नाही आणि म्हणून प्रत्येक सुवासिनी स्त्रीनं आपला कुलशील पवित्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते स्त्री यहलोकी सुख आणि परलोकी मोक्ष मिळून सावीच्या पदाची प्राप्ती घडू शकते. अगदी खरंय. काय म्हणायचंय तुला एवढंच कशाला तर प्राणेश्वर लग्न झाल्या दिनापासून आपला शब्द तोच माझा शब्द मी माझा. तुमचा शब्द तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं कर्तव्य मात्र या महाराणीने केलं. अजूनपर्यंत आपल्या शब्दाबाहेरही महाराणी मात्र कधीच गेली नाही आणि याच्या पुढेही जाणार नाही. पण या महाराणीच्या मनाच्या ठिकाणी कधी समाधान प्राप्त होतं तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. लग्न झाल्या दिनापासून त्या पवित्र जनाची सेवा करून या पवित्र जनाची धुलीकण मस्तकावर लावल्याशिवाय आमच्या अंतःकरणात मात्र कधीच समाधान प्राप्त होत हा नाही. शोभतेस करी आणि म्हणूनच या मंचकावर आपण विराजमान होता क्षणी या मंचकाची शोभा वाढवण्याचं कर्तव्य प्राणेश्वर आपण केला. या सुखी संसारात जर का पाहिलं असेल एखाद्या भवसागरात जशी नौका डोलताना त्या पार्वती परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाच्या योगे करून हा माझा सुखी संसार नौकेप्रमाणे डोलता. आणि म्हणूनच या तुमच्या पवित्र जगाशी लीन होऊन तुम्हाला मला एकच सूचित करायचे. काय? एकच सुख सागरा
अगदी तृप्त झाली. पण माणसाचा चेहरा म्हटल्यावर अगदी आरशाप्रमाणे तुमच्या चेहऱ्याचं अवलोकन मात्र मी जीवनात केलं. पण तुमचा चेहरा मात्र मला वेगळंच काहीतरी सांगून जाऊ लागला. हर्षभरीत असलेला आपला चेहरा आजच्या दिनी मला आशीर्वाद देऊ नये काय की ह्या धरणी मातेजवळ झुकला. महाराणी यात चंद्रावती, मी काय पण समजून जायचं. तू त्यातही तशाच प्रकारचा प्रसंग घडलाय. यात अगं वेडे, राज दरबार भरलेला होता. अष्टप्रधान मानमानकरी बालदार चोपदार मापते लोकपाल त्या राज दरबारी उपस्थित होते. आणि अशा वेळी यक्ष नामक कुणीतरी व्यक्ती तिथं आली. यक्ष नामक व्यक्ती हा. आणि त्या राजप्रसाचे असा आणि त्याच्या मुखात शब्द बाहेर पडले, हे राजकर्त्या राजा सोमदेवा, ज्या देवतेची तू भक्ती करतोय ती भक्ती बंद कर. बापरे प्राणेश्वर, समजू लागल्या दिनापासून ज्याने मला स्वप्नित अशी शहरी भोजने नयने आणि चिंतने कुणाला बसलं असेल, कुणाला आम्ही पुजलं असेल तर त्या पार्वती परमेश्वराला त्या देवाचं भजन पूजन आराधना नामस्मरण केल्याशिवाय अन्नाचं कण तो आणि त्याच वेळी स्पर्श करत नाही. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केलाय, पण ऐकायला तयार नाही. अट्टाला अट्ट वाढला गेला त्याचा आणि माझं दोन जण. आणि अशा वेळी यक्षराज माघारी निघाले. पण जाता जाता त्याच्या मुखावर सहज शब्द बाहेर पडले, सहज हे राजा सोमदेवा, मी माघारी जातोय. याचा अर्थ असा नव्हे, तुझ्या भीतीने नव्हे, मग तुला 3 दिवसाची अवधी देतोय. 3 दिवसाची मुदत. हा. आणि 3 दिवसात जर का तुझ्यात बदल घडला नसेल तर तुझ्या आजीवनाची चिरफाड केली जाईल. स्वामी, काय आपल्या मुखातून निघणारे शब्द मी ऐकते. यदा कदाचित 3 दिवसाने जर का आपल्या मतात परिवर्तन झालं नसेल तर स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर आपले महामाने मस्तक सुद्धा चिरण्यासाठी तो यक्षराज तत्पर होणार आहे. आणि हीच कटू वार्ता तुला कथन करावे स्वामी, आणि म्हणून तुझ्या रंगामध्ये माझा आगमन झालंय. प्राणेश्वर, पण आपल्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द एकदा क्षणी राही राही एवढी या कोमल हृदयाचे सुद्धा एकसारखे तुकडे होऊ लागले. कारण तो यक्षराज म्हणजे आपल्या स्वतःच्या पराक्रमावरतीचा परिपूर्ण आत्मविश्वास आणि वेळी आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर माझा पण प्राणेश्वर, मला तुम्हाला एकच सांगावं असं वाटतं. असं काय ते त्या पार्वती परमेश्वरावर माझा परिपूर्ण आत्मविश्वास असेल, त्या यक्ष राजामुळे आपल्या जीवनावर कोणताच संकट येणार नाही आत्मविश्वासाने मी आणि सांगेन. याच्यासाठी सांगते, अगं भिण्याचं मुळीच कारण नाही. अगं जातीवंत वीर अजून जिवंत आहे. बरोबर, यक्षच काय, ते यक्षाचा पारिपत्य करण्यासाठी स्वतः सोमदेव जाणार आहे. तुम्ही जाणार हा, आहात. सोमदेव जाणार आहे. प्राणेश्वर, जनतेवर आलेले संकट निवारण करणं, या जनतेला भयमुक्त करणं, हा, हे कर्तव्य कुणाचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्याच होय. हा गं. आपण आणि मी म्हणजे कुणी सामान्य नव्हे, तर या जनतेचे मायबाप आम्ही आहात. आमच्याशिवाय या जनतेला कोण न्यायदान करणार आहे, कोण भयमुक्त करणार आहे. भिण्याचं मुळीच कारण नाही. हा, पण आमचा बाळ आवाज बघा, हा 2 वर्षाचा कालावधी उठलाय. आमचा बाळ येतोय. पत्थराचे सडे माणी मोत्याच्या रांगोळ्या, तिकडं तिकडं हाती घेऊन माझ्या बाळाच्या स्वागतासाठी म्हणजे हा लबाड 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ संपून आई बाबाच्या भेटीसाठी येणार आहे. हा, पण ही गोष्ट त्याला कथन न होता कामा नये. बरोबर. आणि याच्यासाठी असं घडलं म्हणून बाळाला मात्र सांगता का? अहो या ना, पण चावून लागली. हो पिताजी. मी पण निर्मय आशीर्वाद कमाल केवढं आई, अरे लबाडा आलास तू. दादी, काय ते? 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा आपल्या मायभूमीत परत असतेवेळी जी स्वागताची जय्यत तयारीला केवळ वर्माने पाहिली. केवळ खरोखरच धन्य झालो मी. कारण या राजपुत्राचं स्वागत राष्ट्राच्या राज्य वेशीवर झालं आणि
हाती करते. पण पिताजी, काय ते? केवळ गुरुग्रही 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ घालविल्यानंतर पुनश्च स्वतःच्या मायभूमीत परत असतेवेळी या लाख प्रजाजनांच्या मुखातून आमचा जय जयकार होत होता आणि त्याच वेळी खरोखरच समाधान वाटू लागलं. याला कारण काय असेल तर थोर माझे पितृदैवत आणि माझी मातृदैवत आणि यांचा कुशवा धन्य करण्यासाठी या पुत्रानं त्यांच्या पोटी जन्म घेतला. पण बाबा, आई सांग बा. अगं, माझा जन्म तुमचा पोटी झाला. हो ना रे. हे माझं भाग्य समजतोय हा केवल वर्मा. याला कारण काय असेल तर हे शूरपारक नगरीचं गडगंज असं राजवैभव आणि या राजवैभवाला शोभेल असे माझे पिता या राजाचे राज करते आणि आई या राज्याची महाराणी नव्हेच तर या लाख प्रजाजनांची आई म्हणून आतापर्यंत या लाख प्रजाजनांच्या संगोपन करण्यासाठी ही माझी मातृदेवता आतापर्यंत तत्पर ठरते. स्वतःच्या पुत्राचा विचार न करता या लाख आणि म्हणूनच कित्येक वर्षानंतर या 2 माऊलींच्या पदस्पर्शाचा होय हे पदस्पर्शाचे विकरण स्वतःच्या मस्तकी चर्चित करण्याचं भाग्य आज या तुमच्या पुत्राला लागते. आणि म्हणूनच या 2 देवांची सेवा या केवळ वर्माला करायची आहे. आणि ती कोणत्या प्रकारे असेल असं मात्र या मातृ हृदयाच्या ठिकाणी बसू लागला. बाळाच्या मुखातून निघणारे शब्द ऐकतात क्षणी बाळ 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ संपूर्ण माझा पुत्र या आई बाबाच्या भेटीसाठी कधी येणार याची या मातेला लागली होती. पण बाळा छाटणे हे तुझा चेहरा मात्र मी पाहिला आणि या मातेचं हृदय मात्र भरून आलं रे, भरून आलं. केवळ तुमच्या चरणापर्यंत माझं आगमन झालं. खरोखरच कित्येक वर्षानंतर मातृ पितृदेवतेचा आशीर्वाद मिळाला. खरोखरच समाधान वाटू लागलंय. पण ज्या वेळी माझं आगमन या तुझ्या महालाच्या ठिकाणी झालं त्यावेळी पिताजींच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द
आणि तेच शब्द या केवळ वर्माच्या कर्णपटलावर पडताच क्षणी क्षणभर कुठेतरी आपलं हे राज्य संकटात आहे असं भासू लागलं. काय हे बाळ केवळ मग काय बोलतायस तू? होय, अरे पिताजी. काय कुठं काहीच नाही घडलं. असं काहीच घडलं नाही. अहो आपण जरी मला लपवत असाल तर प्रत्यक्षात तुमचा हा चेहरा हा एक आरसा आहे आणि तो आरसा योग्य ओळखण्यासाठी हा केवळ वर्मा तत्पर ठरलेला आहे. कारण ज्या गुरुग्रही 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ काढवण्यासाठी हा केवळ वर्मा तत्पर ठरला त्याच वेळी साऱ्या विद्याभ्यासात प्रवीण असा हा केवळ वर्मा झालेला आहे. आणि म्हणूनच सांगा पिताजी म्हणतोय असा कोणतं संकट आपल्या राज्यावर आलेला आहे. हे बाळ केवळ माय अगं, धरणीवर का पाहते? संकट आलंय कोणाला सत्य आहे. पण तू चिंता करू नको. काय अरे तुझा बाप अजून समर्थ आहे. चिंता करण्याचं कारण नाही. पिताजी आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतायत. हे बाळ अरे तू चिंता करू नकोस. अजून तुझा या राज्याचा राजकर्ता म्हणजे तुझा पिताजी या विश्वाच्या ठिकाणी जिवंत आहे. पण पिताजी असं जरी असलं असेल तर त्या संकटातून मुक्तता आपल्या लाख प्रजाजनांची व्हायला हवी. आपली जी सुखी प्रजा आहे ही भूमी सुजलाम सुफलाम आहे ती अशीच राहावी ही या केवळ वर्माची मनोमनी इच्छा आहे. आणि याच्यासाठी तुझं काय म्हणणं आहे? पिताजी 12 वर्षाचा प्रदीर्घ काळानंतर पुनश्च या मायभूमीच्या ठिकाणी या केवळ वर्माचं आगमन झालंय. विद्याभ्यास परिपूर्ण केले. त्याचबरोबर शस्त्रविद्या अस्त्रविद्येत पारंगत हा केवळ वर्मा झालेला आहे. आणि या विद्येचं योग्य त्या प्रकारे सादरीकरण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. आणि म्हणूनच पिताजी आपली आज्ञा या केवळ वर्माला व्हावी. काय बोलण्यासाठी तत्पर होतायस तू? नाही. अरे तू भावी पिढीचा राजा आहेस. काय आणि लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा लाखासाठी जिवंत असल्याला. आणि तेच मी सांगतोय पिताजी या माझ्या लाख प्रदेशासाठी आपण लाखाचे पोशिंदे आहात. आणि म्हणूनच या लाखाचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. माझ्या प्रजेच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल. पण या ठिकाणी जाऊ हा म्हणतो आहे. काय नाही. ही तुझी इच्छा परिपूर्ण केव्हाही होणार नाही. पिताजी आपण जर का मला इच्छेची परिपूर्णता करत नसेल टोकाचा निर्णय मात्र तू या क्षणी घेऊ नको. ही आहे. असं मी का म्हणते का? कारण नुकताच 12 वर्षाचा प्रदीर्घ काळ संपून तुझं येणं झालं ते या आमच्या राजनगरीत. अरे पण तुला अत्यंत विश्रांतीची गरज आहे. तुला मार्गाने मार्गक्रमण करून भरपूर भूक लागली असेल. नाही आणि तुला गोडधोड आई? सुद्धा खाण्यासाठी तुझी जन्म देणारी आई नाही. देणार आहे. अगं जातीवंत क्षत्रियाचा रूढ आहे मी. आणि जर का स्वतःच्या प्रजेवर आलेलं संकट आणि हे संकट ऐकता क्षणी जर का मी खोपी केलं असेल, तर सारे जगात क्षणा देती. एका राजवंशाचा राजपुत्र 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर स्वतःच्या मायाभूमीत परतला आणि जाऊन झोपला. मातीच्या कुशीत झोपला. हे शब्द ऐकण्यापेक्षा रणभूमीत जाऊन स्वतःच्या प्रजेच्या संरक्षणासाठी तिथपर्यंत जाईल. महाराणी बाळ बोलतो ते द्वार सत्य आहे. बरोबर आहे. आणि याच्यासाठी कारण खऱ्या हिऱ्याला चमकवण्यासाठी त्या मूर्ताची गरज मात्र मुळीच हा. नसते. तो काळोखात सुद्धा एकसारखा चमकतो. त्याचप्रमाणे आपल्या बाळाची स्थिती झाली. आणि पिताजी एवढंही ऐकून जर का आपण माझी इच्छा परिपूर्ण करत नसा तर माझ्या रक्ताची शपथ तुम्हाला आहे. काय घडलंय? इतक्या आनंदीच्या वीरशा द्वेरी जनतेत आम्ही जखडबंद झालोय का? जखडबंद झालोय. काय केलंस? अगं, स्वतःचे पराक्रम गाजवण्यासाठी हा केवळ वर्मा केवळ एकच ध्यास. स्वतःच्या लाख प्रजेच्या संरक्षणासाठी स्वतःच्या रणकुंडात उडी टाकी आणि स्वतःच्या प्रजेचं संरक्षण करी. हा योग्य बोलतोयस तू. आज मे 27 जगण्यापेक्षा
केसरीहून एक दिवस जगलेल्या गायबाई चंदन स्वतः सुजून दुसऱ्याला सुगंध देतोय. गोड पाण्याचा झरा दगडाला वेग पाडून दगड डोंड्यातून वाहतोय. पण त्याच गोड पाण्यानं कुणाची तरी तृषा शांत झाली की सार्थक होते त्या गोड पाण्याच्या झऱ्याचं रे. जा, तुला आज्ञा देते मी. त्या यक्षाचा घात करण्यासाठी, त्या यक्षाचा पारपत्य करण्यासाठी जा. आमचा भाव शहाच्या दंडेनं निघून गेलाय. यक्षाचा शेवट करण्यासाठी आमचा बा तर उचलत्या पावलाने निघून गेला. सुज्ञ नाट्यस्को नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर ह्या मंडळात कार्यरत असलेले बापू बोंद्रेकर राहणार दीडशी याचकडून माझ्या कलेचं कौतुक करण्यासाठी लागून पारितोषिक दिले. बापू बोंद्रेकर यांचे मनपूर्वक आभार मानून दिलेल्या पारितोषिकाचा आनंदपूर्वक स्वीकार. त्याचप्रमाणे आमचे जीवलग मित्र आणि सुखसागरात नौका ह्या म्हटलेल्या माझ्या गाण्यासाठी हे लागमूलच पारितोषिक दिले. एक नाट्यप्रेमी आणि आमचे जीवलग मित्र यांचे मनपूर्वक आभार मानून गणपती चरणी लीन हो. या मंडळातर्फे आणि उत्कृष्ट संगीत साथीदारांच्या वतीने दिलेल्या पारितोषिकाचा आनंदपूर्वक स्वीकार. पाय गेलाय. त्याचप्रमाणे एक नाट्यप्रेमी प्रदीप शिरोडकर याचकडूनही माझ्या कलेचं कौतुक करण्यासाठी लागूनच पारितोषिक दिले. नाट्यप्रेमी प्रदीप शिरोडकर यांचे मनपूर्वक आभार मानून दिलेल्या पारितोषिकाचा संगीत साथीदारांच्या वतीने आनंदपूर्वक यक्षाचा घात करण्यासाठी गेलाय. उचलत्या पावलाने गेला. आणि याच्यासाठी बाळाला यशप्राप्ती घडवण्यासाठी आम्ही देवघरात जावं, भक्ती करावी आणि त्या